रत्नागिरी सिंधुदुर्गमधील लढतीचं चित्र आज स्पष्ट होणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून एकूण 9 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। नारायण राणे आणि विनायक राऊतांसह 7 अपक्ष उमेदवार रिंगणामध्ये आहेत। प्रमुख लढत जी आहे ती नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमधलं चित्र जे आहे ते आज स्पष्ट होऊ शकतं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील अंतिम लढतीचं चित्र आज जे आहे ते स्पष्ट होणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 9 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। 9 उमेदवारांचे 13 अर्ज जे आहेत ते वैध या ठिकाणी ठरलेले आहेत। आज अर्ज मागे घेण्याचा या ठिकाणी शेवटचा दिवस आहे। 23 एप्रिलला उमेदवारांना चिन्ह वाटप या ठिकाणी होणार आहे। भाजपचे नारायण राणे तर उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्याशिवाय 7 अपक्ष निवडणूक या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते रिंगणात असलेले पाहायला मिळतात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढत ही या ठिकाणी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळणार आहे, कारण खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता। अनेक वेगवेगळ्या घडामोडी या मतदारसंघात घडत होत्या, त्यामुळे खऱ्या अर्थानं आज उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस आहे आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आज नेमकी माघार कोण घेतं याची उत्सुकता लागलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेरे, TV9 मराठी, रत्नागिरी।